पावसा पाण्याच्या बातम्यांकडे वळतोय। साधारण हा पूर्ण आठवडा आपण बघतोय वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भागामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। पुण्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। दुपारनंतर पुण्यात पावसाचा जोर अधिक वाढला, पावसाच्या सरी कोसळत होत्या। अनेक सखल भागांमध्ये आता पाणी साचायला सुद्धा सुरुवात झालेली आहे, अशा बातम्या येऊन पडतायत। पुणे जिल्ह्यासाठी हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे। पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पानशेत, वरसगाव या धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडतोय। त्यामुळे पावसाचा जोर वाढल्यास मुठा नदीपात्रातून विसर्ग करण्यात येणार आहे। नदीकाठच्या गावांना, नदीकाठच्या वसाहतींना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। आपण थेट जाऊया आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांच्याकडून माहिती घेण्याकरता। चंद्रकांत, आता आपण कोणत्या भागामध्ये आहात? मुसळधार पाऊस आहे, अनेक सखल भागात पाणी सुद्धा साचतंय अशी माहिती मिळते। सुवर्णा, मी आता नदीपात्राच्या भागात आहे। नदीपात्रावर कसं पाणी साचायला लागलं आहे रोडवरती। खरं तर इकडे थोडा कमी पाऊस झाला, पण तिकडे मध्यवर्ती पेठांमध्ये प्रचंड पाऊस झालेला आहे। सगळीकडे वॉटर लॉगिंग झालेलं आहे। हे बघ, आता शहरातलं पाणी नदीपात्रात कसं उतरतंय हेच आपली ही दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवूयात। म्हणजे पुणेकरांची कशी तिरपट उडालेली। हे बघ, किती फोर्सनी पाणी येतं। हे सगळं पेठांमधलं पाणी, सगळं पेठांमधलं पाणी इकडे नदीपात्रात रस्त्यावर उतरतंय आणि हे सगळं वॉटर लॉगिंग होतंय। बरोबर। आणि मग वाहनातलं सगळं पाणी, ट्रॅफिक जाम कसं होतं गेली सातत्याने। पुण्यात आपल्याला माहिती आहे पाऊस सुरू आहे, पण गेली 2 दिवस खरं तर पंतप्रधान मोदींची उद्या सभा एसपी कॉलेजला, तिकडे चिखल झालाय आणि इकडे अशा पद्धतीने वॉटर लॉगिंग झाले। आता पावसाने थोडी उघडीप दिली असली तरी सगळं रस्त्यावर पाणी आलेलं आहे सगळं, आणि जिकडे वाट मिळेल तिकडे पाणी जात आहे। सगळीकडे वॉटर लॉगिंग आपल्याला पाहायला पडते। हे चित्र बदलायला किमान अजून अर्धा पाऊण तास लागेल आणि त्यामुळे पुन्हा एकदा ट्रॅफिक जाम होईल पुण्यात। हे चित्र आपल्याला काल पण बघायला मिळालं होतं पुण्यात, आणि आजही पुन्हा एकदा मिळतंय। आणि पुन्हा हवामान खात्याने इशारा दिलाय की पुन्हा एकदा उद्याही अशाच पद्धतीने पाऊस येऊ शकतो आणि असंच पण वाटतं। त्यामुळे उद्या पंतप्रधान मोदींचा दौरा आहे, मेट्रोचं उद्घाटन आहे, आपल्याला माहिती आहे मेट्रोने प्रवास करणार आहे। जर उद्याही असाच पाऊस आला तर खरंच परिस्थिती पुणेकरांसाठी आणि भाजपासाठी मोठी कष्टाची असेल। कारण ह्या सगळ्या गर्दीमध्ये, पावसामध्ये लोक जमवायची, आणायची, सगळं तिथं चिखल झालेला असेल आणि तिथं अशा पद्धतीने सभा घेणं मोठं म्हणजे एका अर्थाने कसोटीचा काळ असेल भाजपसाठी उद्याच्या मोदींच्या सभेसाठी। नक्कीच धन्यवाद चंद्रकांत, आपण सविस्तरपणे माहिती दिली त्याबद्दल। पुण्यामधली परिस्थिती काय आपण पाहिली। आता आपण ठाण्याकडे वळूया। ठाणे मुलुंड या सगळ्या परिसरामध्ये गेल्या अर्ध्या तासापासून जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे। वागळे इस्टेट, पाचपाखाडी, घोडबंद रोड या सगळ्या ठिकाणी जोरदार पाऊस पडतोय। काही ठिकाणी सखल भागात पाणी साचायलाही सुरुवात झालेली आहे। तर मुलुंड, भांडूप, कांजूरमार्ग, विक्रोळी, घाटकोपरमध्ये देखील पाऊस आहे। सेंट्रलचा जो सगळा भाग आहे मुंबईचा, तिथे जोरदार पाऊस पडतोय। ठाणा, मुलुंड, घाटकोपर, भांडूप या सगळ्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय। ठाणा, मुलुंड, भांडूप या परिसरामध्ये तर अनेक ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। सखल भागामध्ये लगेच पाणी साचायला सुरुवात झाली आहे। सलग अर्धा एक तास पाऊस पडला की असे अनेक सखल भाग आहेत सेंट्रल लाईनवर, जिथे पाऊस पडायला, पाणी भरायला सुरुवात होते आणि तेच चित्र आपण बघतोय। ठाणे, मुलुंड, विक्रोळी अशा सगळ्या ठिकाणची ही दृश्य आहेत। धुळे जिल्ह्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे भात नदीला मोठा पूर आलाय। नदीचं पाणी कापडणे गावात शिरलंय आणि गावात काही ठिकाणी तलावाचं रूप प्राप्त झालंय। म्हणजे गावातले काही भाग हे तलावासारखे दिसू लागलेले आहेत। अनेकांच्या घरात पाणी शिरलंय, नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। नदीला पूर आल्यानं फरशी पुलावरून पुराचं पाणी वाहतंय। फरशी पुलावर नवीन पूल बांधून देण्याची मागणी नागरिक गेले कित्येक वर्ष करत आहेत। जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात परतीच्या पावसामुळे कापूस, मका, ज्वारी, तूर या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। सलग 2 दिवस झालेल्या पावसामुळे खरीप पिकांना मोठा फटका बसलाय। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पीक जमीनदोस्त झालंय। तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते।
लातूर शहराला पाणीपुरवठा करणारं मांजरा धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय। धरण पूर्ण भरल्यानं लातूर शहराचा पाण्याचा प्रश्न मिटलाय। गेल्या 2 दिवसात झालेल्या पावसामुळे धरण पूर्णपणे भरलंय। धरणाचे 2 दरवाजे उघडून विसर्ग करण्यात आलाय। मांजरा नदीकाठच्या नागरिकांना खबरदारीचा इशारा देण्यात आलाय।